गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 6 गावातील नागरिकांसाठी बोरामपल्ली नाल्यावर पूल हा केवळ सुविधा नव्हे तर जीवनरेषा आहे। मात्र 6 वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होऊनही पुलाचे स्वप्न अद्याप अपुरेच राहिले आहे। पावसाळ्यात कमालपट्टा मार्गे 10 किलोमीटरचा वळसा हा येथील वाहनधारकांचा रोजचा संघर्ष बनला आहे। लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न आणखी गंभीर होत आहे। सिरोंचा तालुक्यातील टेकडा बोरमपल्ली नाल्यावर पुलाचा अभाव हा गेल्या कित्येक वर्षांचा ज्वलंत प्रश्न आहे। पावसाळ्यात नाल्यात पाणी वाढल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना कंबलपेटा मार्गे तब्बल 10 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो। बोरमपल्ली नाला हा सिरोंचा आलापल्ली महामार्गावरून बामणीपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर असून हा जुना व नेहमी वापरला जाणारा मार्ग आहे। पावसाळा संपल्यानंतरही नागरिक याच मार्गाचा वापर करतात। 6 महिन्यांपूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले, तसेच पुलाखाली बांधकाम विभागाने सर्वेक्षणही केले, मात्र निधी अभावी काम ठप्प आहे। या पुलाचे महत्त्व केवळ टेकडा व बोरमपल्ली पुरते मर्यादित नसून नेमडा, मोकेला, जाफराबाद, रेंगुटा यासह 20 गावांच्या रहिवाशांसाठी हा पर्यायी व सोयीचा मार्ग ठरणार आहे। पूल झाल्यास प्रवाशांचे 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे। सध्या पाणी ओसरल्यानंतर वाहने नाल्यातून मार्ग काढतात, पण त्यामुळे अपघातांच्या घटना घडण्याची उदाहरणे आहेत। पूल झाल्यास वाहतूक बारामाही सुरू राहून अपघातांचा धोका कमी होईल। स्थानिक नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून बोरामपल्ली नाल्यावर पूल तातडीने उभारावा। बोरामपल्ली नाल्यावरचा पूल हा फक्त विकासाचा प्रश्न नाही तर सुरक्षिततेचा, वेळेचा आणि जीवनमानाचा प्रश्न आहे। 6 वर्षांपासून थांबलेले हे स्वप्न केव्हा पूर्ण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।